ढाबा स्टाईल आलू पराठा बनवण्यासाठी मी घेतले होते बटाटे आणि छान शिजवून घेतले होते. त्यानंतर आपण कणिक मळून घेऊयात. कणकेत मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि थोडासा मैदा ॲड केला होता. त्यात मीठ टाकून तेल टाकून छान मळून घेतलं होतं आणि रेस्ट करायला ठेवलं होतं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि कांदा हे सर्व बारीक चिरून घेतलं होतं आणि हे सर्व बटाटे उकडल्यानंतर सगळं त्याच्यात एकत्र करून घ्यायचे आणि स्मॅश करून घ्यायचे. आता जसे बटाटे उकडले होते मी स्मॅश करून घेतले होते पील करून आणि त्यानंतर सगळं जेवढं चिरलं होतं आपण ते सगळं टाकायचं आहे आणि त्यानंतर चाट मसाला, लाल मसाला असेल तर धना पावडरही टाकू शकता तुम्ही, त्याच्याने पण छान चव येते. आणि मी कांदा लसूण मसाला पण ॲड केला होता थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी. आणि हां, इथे मी 2 पारीचे पराठे बनवते कारण की ते छान फुगतात पण आणि फुटत पण नाही. 2 वेगवेगळ्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि सगळं सारण त्याच्यावर पसरवायचं आहे आणि मग ते एक चपाती म्हणजे एक पराठा असा छान मोठा लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तूप टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही तूप टाकू शकता किंवा बटरही टाकू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि मस्त असं लोणचं, दही, तूप आणि ते होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.